नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत थरारक आणि 100% सत्यकथेचा वेध घेणार आहोत. ही गोष्ट आहे 4थ्या शतकातील एका बौद्ध भिक्खूची, फाहियान. ज्ञानाच्या शोधासाठी या माणसाने आपला जीव अक्षरशः पणाला लावला होता. चला तर मग प्राचीन जगातील हा अंगावर काटा आणणारा प्रवास नेमका कसा होता ते पाहूया. आता जरा विचार करा, केवळ एका पुस्तकासाठी हजारो मैल पायी चालण्याची कोणाची तयारी असेल का? इसवी सन 399 मध्ये फाहियानने अगदी हेच करून दाखवलं. हे काही साधंसुधं काम नव्हतं, हा थेट जीवनमरणाचा प्रश्न होता. आज आपण विमानात बसतो आणि काही तासात पोचतो, पण त्या काळातल्या परिस्थितीची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. फाहियानच्या स्वतःच्या डायरीतील हे शब्द एकदा ऐका. कठोर वाळवंट जिथे एकही पक्षी दिसत नव्हता. बापरे, हे शब्द ऐकूनच त्या प्राचीन काळातल्या प्रवासाची भीषणता आणि पावलोपावली असणारा मृत्यूचा धोका आपल्या लक्षात येतो. पण मग असा प्रश्न पडतो की एवढा जीवघेणा प्रवास करण्याची गरजच काय होती? तर त्यावेळच्या चीनमध्ये बौद्ध धर्माचा वेगाने प्रसार होत होता, हे खरं आहे. पण तिथे जे ग्रंथ होते ना, ते खूप अपूर्ण होते, भाषांतरे चुकीची होती आणि मठात पाळायच्या विनय नियमांचा पूर्ण अभाव होता. दुसरीकडे भारत ही तर बौद्ध धर्माची जन्मभूमी. तिथे मूळ संस्कृत ग्रंथ होते, पवित्र स्थळे होती. हेच एकदम अस्सल ज्ञान मिळवण्यासाठी फाहियानने भारताकडे कूच केली. आता या प्रवासातल्या भीषण वास्तवाकडे वळूया. द डेडली ट्रेक, प्राचीन रेशीम मार्गावरील प्रवास. हा प्रवास म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून चालण्यासारखा होता. आणि हे विसरू नका, त्या काळी ना नकाशे होते, ना गाड्या, ना कोणती वैद्यकीय सोय. या प्रवासाची व्याप्ती पाहिली तर डोकं चक्रावून जातं. चीनमधनं निघायचं, आधी ते गोबीचं भयानक वाळवंट ओलांडायचं, त्यानंतर मध्य आशियातला तो खडतर रेशीम मार्ग, मग हिमालयातले ते जीवघेणे घाट आणि शेवटी कुठे जाऊन वायव्य भारतात प्रवेश. यातला फक्त हिमालय पायी ओलांडणे हीच त्या काळातली एक प्रचंड मोठी ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. 4थ्या शतकातल्या या मार्गावर मृत्यू रोज दबा धरून बसला असायचा. कशी होती परिस्थिती? हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी, पाण्याचा पूर्ण अभाव, कठीण आणि धोकादायक पर्वतीय रस्ते, वरून लुटारूंची सतत टांगती तलवार आणि उपासमार. लुंबिनी आणि बोधगयासारख्या पवित्र भारतीय स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी फाहियान आणि त्याच्या साथीदारांनी रोज या संकटांशी 2 हात केले. पण या सर्व हाडं गोठवणाऱ्या संघर्षानंतर फाहियान जेव्हा फायनली भारतात पोहोचला तेव्हाचं चित्र एकदम वेगळं होतं. एका परदेशी प्रवाशाच्या नजरेतून गुप्तकालीन भारताचं सुवर्णयुग कसं दिसत होतं हे पाहणं खरंच रंजक आहे. सम्राट दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातल्या अत्यंत समृद्ध आणि स्थिर अशा गुप्त साम्राज्यात फाहियानने प्रवेश केला. विचार करा, वाळवंटातल्या त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यावर गुप्त साम्राज्यातली ती शांतता पाहून फाहियान किती भारावून गेला असेल. त्याने तिथल्या राज्यकर्त्यांचं सौम्य प्रशासन आणि साम्राज्याच्या स्थिरतेचं अतिशय सुंदर आणि जिवंत वर्णन करून ठेवलंय. आणि यावरूनच आपल्याला समजतं की इतिहासकार या काळाला भारताचं सुवर्णयुग का म्हणतात. गुप्त प्रशासनाची वैशिष्ट्ये खरंच थक्क करणारी होती बरं का. लोक स्वतःहून कायद्यांचं पालन करत होते. शिक्षा अजिबात क्रूर किंवा जाचक नव्हत्या. गंभीर गुन्हे तर अगदी दुर्मिळच होते. प्रशासन एकदम सौम्य होतं. एका राजकीयदृष्ट्या स्थिर आणि प्रगल्भ समाजाचं यापेक्षा उत्तम उदाहरण ते कोणतं? या व्यतिरिक्त प्राचीन सार्वजनिक आरोग्याबद्दल फाहियाननी एक अशी नोंद केलीये जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मोफत रुग्णालये आणि समाज कल्याण. हे वाचून आजच्या काळातही आश्चर्य वाटतं. प्राचीन भारतातल्या धर्मादाय संस्थांचं जाळं खूपच मोठं होतं. भिक्खू आणि प्रवाशांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा होत्या, गरिबांसाठी मोफत उपचारांची सोय होती आणि अन्न व औषधे अगदी विनाशुल्क दिली जायची. विचार करा, आजच्या आधुनिक काळातल्या कल्याणकारी योजनांच्या शेकडो वर्ष आधी भारतात इतकी उत्तम संघटित व्यवस्था होती. याचा हा एक भक्कम ऐतिहासिक पुरावाच आहे. प्रशासनासोबतच फाहियान जेव्हा पाटलीपुत्रमध्ये राहत होता तेव्हा त्याने तिथल्या अर्थव्यवस्थेचं आणि शहराच्या भरभराटीचंही अतिशय बारकाईने वर्णन केले आहे. आता या निरीक्षणांकडे जरा लक्ष द्या. एका धार्मिक यात्रेकरूची डायरी प्राचीन भारताच्या आर्थिक ताकदीचा सर्वात मोठा पुरावा कशी बनू शकते हे यातून दिसतं. तिथली मोठी आणि श्रीमंत शहरे म्हणजे भरभराटीला आलेल्या अर्थव्यवस्थेचं थेट लक्षण होतं. जोरात चालणारा व्यापार हा स्थानिक आणि रेशीम मार्गावरील व्यापाराचा पुरावा होता. आणि अन्नाची मुबलकता ती प्रगत शेती आणि स्थिरतेची साक्ष देत होती. पण बघा, फाहियानने फक्त अमाप संपत्तीच पाहिली असं नाही. एक तटस्थ निरीक्षक म्हणून त्याने तत्कालीन समाजातली कठोर सामाजिक विभागणी आणि अस्पृश्यता याचीही नोंद करून ठेवली आहे. इथे चांडाळ या गटाचा विशेष संदर्भ येतो. प्राचीन भारतात ज्यांना सामाजिकदृष्ट्या वगळलेलं मानलं जायचं असा हा गट होता.
फाह्यांचं हे लिखाण गुप्त काळातल्या जातीव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वस्तुनिष्ठ ऐतिहासिक दस्तऐवज आहे. कारण बघा, कोणत्याही समाजाचं संपूर्ण आणि सत्यचित्र समजून घ्यायचं असेल तर अशा सर्वच बाबींची नोंद असणं गरजेचं असतं. आता आपण ह्या महाकाव्यासारखा वाटणाऱ्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. फाहियांचा वारसा, त्याचा भयानक परतीचा प्रवास आणि त्याचा जागतिक प्रभाव. अनेक वर्ष संस्कृत शिकून आणि ढीगभर ग्रंथ गोळा करून झाल्यावर त्याला मायदेशी परतायचं होतं आणि त्यासाठी त्याला पुन्हा एकदा एका भयंकर अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं. यावेळी जमिनीवरून जाण्याऐवजी त्याने समुद्रमार्ग निवडला, पण तिथेही संकटे काही कमी नव्हती. ताम्रलिप्ती बंदरावरून निघाल्या पहिल्या दिवसापासूनच त्याला भयंकर समुद्री वादळांचा सामना करावा लागला. पुढे 1-2 वर्ष तो श्रीलंकेत राहिला. तिथे त्याने बौद्ध विधींचा अभ्यास केला, आणखी काही ग्रंथ गोळा केले. 3ऱ्या वर्षी आग्नेय आशियात असताना जहाजाचं मोठं नुकसान झालं. वादळ आली, त्यातूनही तो वाचला. आणि शेवटी एकदाचा चीनला पोहोचून त्याने आणलेल्या ग्रंथांच्या भाषांतराचं काम सुरू केलं. त्याचा हाच परतीचा प्रवास भविष्यातल्या इतिहासकारांसाठी प्राचीन हिंद महासागरातल्या व्यापारी मार्गांचा एक उत्कृष्ट नकाशा बनला. चीनला परतल्यावर त्याने जे पुस्तक लिहिलं त्याने पूर्व आशियातल्या बौद्ध धर्माचं रूप कायमचं बदलून टाकलं. या पुस्तकाचं नाव आहे फोगुजी, ज्याचा अर्थ होतो बौद्ध राज्यांची नोंद. पण हे पुस्तक इतकं विशेष का आहे? कारण ही केवळ एका यात्रेकरूची साधी डायरी नाहीये. हा प्राचीन जागतिक इतिहासाचा एक अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हे पुस्तक गुप्तकालीन भारताचं एका परदेशी व्यक्तीच्या नजरेतून वर्णन करतं. यामुळेच तर पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन आणि हरवलेले अवशेष शोधण्यात मोठी मदत मिळते. तसंच यात सुरुवातीच्या सागरी आणि रेशीम मार्गांचे इतके बारीक तपशील आहेत आणि हरवलेले बौद्ध मठातले नियमसुद्धा यात जतन करून ठेवले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फाहियान हा मुळात एक बौद्ध भिक्खू होता. त्यामुळे त्याचा सगळा कल प्रामुख्याने बौद्ध शिस्तीकडेच होता. त्याने अनेक राजकीय तपशिलांकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या तुलनेत नंतर आलेल्या ह्युएनसांगसारख्या प्रवाशांनी अधिक सविस्तर राजकीय आणि शैक्षणिक वर्णने दिली आहेत. पण तरीही फाहियानने जे धाडस दाखवलं त्यामुळेच भविष्यातल्या अभ्यासकांसाठी आणि प्रवाशांसाठी हे दरवाजे उघडले गेले, हे कुणीच नाकारू शकत नाही. या संख्येकडे जरा बघा. 15 वर्ष. फाहियानने आपले आयुष्यातली तब्बल 15 वर्ष केवळ आणि केवळ या सुरुवातीच्या जागतिकीकरणाच्या आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या प्रवासासाठी खर्ची घातली. 15 वर्ष हे खरोखरच थक्क करणारं नाहीये का? आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. फाहियानसारख्या जिज्ञासू आणि धाडसी प्रवाशांशिवाय मानवाचा कितीतरी इतिहास कायमचा नष्ट झाला असता, नाही का? जे लोक आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या संस्कृतींना जोडतात, त्यांचं महत्त्व किती अफाट आहे याची जाणीव आपल्याला या गोष्टीतून नक्कीच होते. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया, पण या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत पुन्हा भेटूया